जायंट्स ग्रुप ऑफ नाशिक प्राइड प्रस्तुत ग्रेस लाइफस्टाइल एक्झिबिशन, जेथे आपण खरेदी करू शकताय ज्वेलरी, ॲक्सेसरीज, साड्या, कपडे, राख्या, गिफ्ट आर्टिकल्स, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू आणि बरंच काही. मागील काही दिवसांपासून नाशिक मुंबई महामार्ग खड्डेमय झाले. यामुळे नाशिक मुंबई प्रवासाला तब्बल 6 ते 7 तासापेक्षाही अधिक कालावधी लागतोय. आणि याबाबत मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील बैठक घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ठाणे नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथील खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे आणि होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना देखील दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे सांगितलं. त्यामुळे केलेल्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.